नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी सरपंच परिषद आक्रमक आहे। या घटनेला जवळपास 22 दिवस पूर्ण होत आहेत, तरी देखील घटनेतील फरार आरोपी आणि मुख्य सूत्रधाराला अद्याप अटक नाही। सरपंच परिषदेने आजपासून 2 जानेवारीपर्यंत राज्यातील ग्रामपंचायती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी सरपंच परिषदेने केली आहे। तर आरोपींना अटक न झाल्यास 7 जानेवारी रोजी राज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच आझाद मैदानावर 1 दिवसाचं धरणे आंदोलन करणार असल्याचे सरपंच परिषदेचे राज्य अध्यक्ष दत्ता काकडे यांनी सांगितले आहे। बीड जिल्ह्यातील मसाजोगचे आदर्श सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज 21 दिवस लोटलेले आहेत, तरीही त्यांच्या प्रमुख मारेकऱ्यांना आतापर्यंत अटक झालेली नाही। ही पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात दुर्दैवी घटना आहे। प्रचंड जनआक्रोश या महाराष्ट्रामध्ये या घटनेवरून सुरू आहे। गाव पातळीवर कसं काम करावं असा प्रश्न सरपंचाच्या समोर आहे। मी तमाम सरपंचांना राज्यातल्या विनंती करणार आहे ती संतोष देशमुख आज जात्यात असन तर आपण सर्वजण आज सुपात आहोत। आपल्या सर्वांवर अशी पाळी येऊ शकते, त्यामुळे राज्यातले आजी माजी सरपंच आजी माजी उपसरपंच यांना विनंती आहे, आज आपण राज्यभरातील ग्रामपंचायती 2 तारखेपर्यंत बंद ठेवलेल्या आहेत। ज्या जिल्ह्यामध्ये यापूर्वी ग्रामपंचायती बंद ठेवल्या होत्या तिथं त्या बंद राहणार नाहीत, परंतु प्रचंड महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायती आज बंद होऊन एक रोष सरकारच्या विरोधात आपण सरकारला मागणी करत आहोत की संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे। जर तात्काळ अटक नाही झाली आणि आमच्या ज्या मागण्या आम्ही मुख्यमंत्र्यांना आता निवेदन दिलेलं आहे की जर या मागण्या 7 तारखेपर्यंत आमच्या पूर्ण झाल्या नाहीत तर आझाद मैदानावर 7 तारखेला राज्यभरातील आजी माजी सरपंच उपसरपंच आणि सदस्य येऊन सरकारच्या विरोधात एक धरणे आंदोलन करतील। या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे सरपंचाचे पाठीराखे समजले जातात। आमच्या अनेक मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत, परंतु ही दुर्दैवी घटना आहे। या घटनेतल्या आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे, त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे। यासाठी सरकारने तात्काळ पावलं उचलावीत असं सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या वतीनं मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून सरकारला आवाहन करतो आणि अपेक्षा आहे की देवेंद्रजी फडणवीस हे गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, ते निश्चित यात न्याय देतील। नाही न्याय दिला तर आता 2 तारखेपर्यंत ग्रामपंचायती तर बंदच आहेत, परंतु आम्ही 7 तारखेला मोठ्या प्रमाणावर आझाद मैदानावर जमू आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी मग सरकारची असेल। अशा प्रकारची आमची विनंती आहे सरकारला, तर ती तात्काळ त्यांनी मान्य करावी। 7 तारखेला आझाद मैदानावर किती सरपंच सहभागी होतील? काय राज्यभरातले सगळे सरपंच यात सहभागी होतील। माझं विदर्भातील कराळे सर असतील, निकम सर असतील, जे सरपंच परिषदेचं काम करतात, त्यांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग। आज तिकडे विदर्भातल्या सगळ्या 11-12 जिल्ह्यातील ग्रामपंचायती बंद आहेत आणि महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या सगळ्या ग्रामपंचायती बंद ठेवून सर्व सरपंच आझाद मैदानावर येतील याची सरकारने दखल घ्यावी। पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह, तोवर नमस्कार। क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिजाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिजाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं। हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चरल यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी
मीन्स उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने, जो जब जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने कि बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।